जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे. कालपर्यंत आपण 5व्या दशकातील 6वा समास शुद्ध ज्ञान निरूपण पाहिला. समासाच्या शेवटी समर्थ एका महत्त्वाच्या विषयाकडे आले. शुद्ध ज्ञान वगैरे सगळं सांगून झाल्यानंतर अर्थातच ते ज्ञान होण्यासाठी भ्रमाचा पडदा पडला पाहिजे हे समर्थांनी सांगितलं. आणि तो पडदा पाडण्यासाठी साधना करावी लागेल आणि मग जो अशी साधना करतो तो साधक असतो असं समर्थ म्हणाले. हे सद्गुरूंचं समर्थांचं वचन ऐकून शिष्यानं प्रश्न विचारला की मग साधक कोण, बद्ध कोण, मुमुक्षू कोण? आणि मग समर्थ आता पहिल्यांदा बद्धपणाची लक्षणं सांगतायत. तो 7वा समास आता आपण पाहणार आहे. दासबोधाला एक प्रकारचा प्रवाह आहे, संवाद आहे गुरुशिष्यांचा. त्यामुळे संवादातून जो प्रवाह उत्पन्न होतो त्या प्रवाहामध्ये समर्थांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. बद्धपणा जर कळलाच नाही तर मुमुक्षु दशाही कळणार नाही. बद्धत्व आणि मुमुक्षत्व समजलं नाही तर साधकावस्थेमध्ये गांभीर्य येणार नाही. साधन असणं आणि साधनेमध्ये गांभीर्य असणं 2 वेगळ्या गोष्टी आहेत. साधक आहे पण गांभीर्य नसेल तर खरा साधक त्याला म्हणता येईल का? ते गांभीर्य येण्यासाठी मुमुक्षु दशा तीव्र असावी लागते. मग ती तीव्र होणार तरी कशी? आपण बद्ध आहोत हे पहिल्यांदा लक्षात तरी आलं पाहिजे. म्हणून समर्थांनी ही बद्ध लक्षणं सांगितली आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की मुमुक्षांसाठीच ही लक्षणं सांगितली आहेत, बद्धांसाठी नाही. कारण जो बद्ध आहे तो मुळात दासबोध उघडून वाचायलाच येणार नाही, समजून घ्यायलाच जाणार नाही, अशी बद्ध दशा आहे. त्याचं लक्षच या दिशेला नाही. जसं एखाद्या गोष्टीकडे आपण पाठ केली की त्या बाजूचं आपल्याला काही दिसतच नाही, तशीच परमार्थाकडे पाठ असते तो बद्ध असतो. पूर्णपणे बहिर्मुखता, अंतर्मुखतेचा लवलेशही ज्याच्या जीवनामध्ये नाही तो बद्ध. एक ओवी पाहत पाहत आपण हा समास पाहूया. सृष्टी जे का चराचर जीव दाटले अपार, परी ते अवघे चत्वार बोली जेती, ऐकतयांचे लक्षण चत्वार ते कोण, बद्ध मुमुक्ष साधक जाण चौथा सिद्ध. क्रम समर्थांनी सांगून ठेवला. आपण याच क्रमानं लक्षणे पाहत जाणार आहे. बद्ध लक्षण, मुमुक्षु लक्षण, साधक लक्षण आणि सिद्ध लक्षण. या चौघांविरहित काही चराचरी 5वा नाही. आता असो हे सर्वही विशद करू. बद्ध म्हणजे तो कोण, कैसे मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखणं कैसी जाणावी. श्रोती व्हावे सावध, प्रस्तुत ऐका बद्ध, मुमुक्ष साधक आणि सिद्ध पुढे निरोपिले. समर्थ सावध व्हायला सांगतायत. नीट प्रकारे हे ऐका. आपण असा मुळीच समज करून घेऊ नये की आपल्यामध्ये ही लक्षणे नाहीत. ध्यानात घ्यावं की बद्ध लक्षणं ही मुमुक्षामध्ये असतातच. फरक इतकाच आहे की मुमुक्षाला त्याची जाणीव असते की ही लक्षणे आपल्यात आहेत. आपण उदाहरणांनी पुढे जात जाऊया, पण हे आधी समजून घेऊया की बद्ध लक्षणे मुमुक्षांमध्ये प्रतिष्ठित असतात. त्याची जाणीव ज्याला असते तो मुमुक्षू असतो. जाणीवच नसेल तर मग अशी पाहिल्याप्रमाणे तो बद्ध असतो. तो हा विषय समजून घ्यायला येणारच नाही. म्हणून समर्थांनी मुमुक्षू म्हणा किंवा साधक दशेमध्ये जो आहे त्याच्यासाठीही म्हणा ही बद्ध लक्षणं सांगितली आहेत. पदोपदी सावध राहण्यासाठी. सावध होऊन ऐकायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण आतमध्ये सावध व्हायचं आहे. हे लक्षण आपल्यात सापडलं तर ते त्वरित काढून टाकायचं आहे. आता बद्ध तो जाणी जे ऐसा, अंधारीचा अंध जैसा, चक्षुविण दाही दिशा शून्याकार. आधीच आंधळा आणि त्यात अंधारात अशी दशा बद्धाची आहे. थोडक्यात आपण या ओव्या पाहत जाऊया, कारण ओव्या इतक्या परखड आहेत, इतक्या स्पष्ट आहेत, इतक्या उघड आहेत की खोलात जाऊन निरूपणाची मुळे आवश्यकताच नाही. इतका थेट उपदेश समर्थांनी केलेला आहे. भक्त ज्ञानी तापसी, योगी वितरागी संन्यासी, पुढे देखता दृष्टीसी येणार नाही. न दिसे नेणे कर्माकर्म, न दिसे नेणे धर्माधर्म,
न दिसे नेणे सुगम परमार्थ पंथ. या दिशेला तो वळतच नाही. संतांकडं पाहायला जात नाही, त्यांचा संग करणं तर लांबच राहिलं. या उपदेशाचं परिशीलन करायला जात नाही. थोडक्यात काय, या मार्गावरती तो येत नाही. या सर्व बद्ध लक्षणांना एक स्थूल बाजू आहे आणि एक सूक्ष्म बाजू आहे. स्थूल बाजू तर स्पष्टपणे अर्थामध्ये दिसतच आहे. सूक्ष्म बाजूही आपण पाहत जाऊया. जसं की आत्ता आपण पाहिलं की बद्ध संतांच्या वाटेला जात नाही. संत जणू त्याला दिसतच नाही. या मार्गावरती तो येत नाही. आपण जे साधक स्वतःला म्हणवतो किंवा मुमुक्षु आहोत असं आपल्याला वाटतं, अशा लोकांचंही असं घडतं. जेव्हा भोगाची वेळ येते, जेव्हा आपल्या आवडीच्या विषयाची वेळ येते, त्यावेळी आपल्याला महाराज आठवत नाहीत. त्यावेळी आपले सद्गुरू आठवत नाहीत, संत आठवत नाहीत, उपदेश आठवत नाही. केवळ इंद्रियाचं सुख इतकंच आपण त्यावेळी जाणतो आणि भोगाला समर्पित होतो. म्हणजे त्या क्षणासाठी, त्या विषयभोगासाठी आपण पूर्णपणे बद्ध होऊन जातो, अगदी साधक असला तरी. म्हणजे त्या क्षणी तो साधक नाही, मुमुक्षुही नाही, बद्धच आहे, पण मनामध्ये भाव मात्र साधक दशेचा आहे, मुमुक्षु दशेचा आहे. अशा पद्धतीनं आपण परमार्थ मार्गात स्वतःचीच रोज फसवणूक करत राहतो. हे टाळण्यासाठी ही लक्षणं पाहणं अत्यंत आवश्यक आहे. काय म्हणतात पहा समर्थ. न दिसे नेणे कर्माकर्म, न दिसे नेणे धर्माधर्म, न दिसे नेणे सुगम परमार्थ पंथ. तयास न दिसे सच्छास्त्र, सत्संगती सत्पात्र, सन्मार्ग जो का पवित्र तोही न दिसे. न कळे सारासार विचार, न कळे स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार दान पुण्य. नाही पोटी भूतदया, नाही सुचुष्मंत काया, नाही जनासी निववावया वचन मृद. पहा, प्रत्येक लक्षणामध्ये एक सूक्ष्म बाजू अशी आहे जी आपल्या साधक जीवनामध्ये पण येते. आवडीचा विषय समोर आल्यानंतर किंवा तो विषय भोगण्याची उर्मी तीव्र असल्यानंतर कर्म, धर्म, परमार्थ याचा विचार कुठे जातो? सच्छास्त्राचा किंवा सारासार विचार कुठे जातो? दूर निघून जातो आणि भोगाला आपण समर्पित होतो. आपल्या ठिकाणी पैशाचा आणि पैशाने येणाऱ्या वस्तूंचा मोह आहे आणि तो नसता तर आपण तीव्र साधक असतो. त्या दृष्टीनेही समर्थ आपल्याला सावध करतायत पहा. ते सांगतायत की बद्धाला परोपकार आवडत नाही, दान पुण्य आवडत नाही. आपण पहा, सद्गुरूंच्या ठिकाणी असलो आणि बाकीचे शिष्य आजूबाजूला असतील तर प्रत्येकाबद्दल आपल्या मनात वेगवेगळे विचार असतात. त्यातील कोणी आपल्याला पैसे मागितले की आपल्या पैशाचा मोह डोकं वर काढतो. 10 रुपये देण्याची ऐपत असेल तरी आपण 5च रुपये देतो. सद्गुरू कार्यासाठी सुद्धा पैसे देण्याची वेळ आली की आपला मोह आडवा येतो. त्यावेळी लक्षात येतं की आपण बद्ध दशेमध्ये किती सापडलो आहे. देण्याची वेळ आली की हात आखडता घेतो तो मोह असतो आणि तो मोहच बद्ध दशेचं लक्षण आहे. ही गोष्ट कबूल की विचार करून दान देणं गरजेचं आहे. आपल्या पैशाचा सदुपयोग होईल की नाही हे पाहून ते देणं गरजेचं आहे. पण असा विचार असूनही मोह आपल्यात आहे हे आपल्याला आतून जाणवत असतं. आपल्या लक्षात येतं अंतर्मुखतेनं की हे आपण मोहापायी टाळलेलं आहे. अशीच बद्ध दशा आहे. त्याचा अर्थ असा की बद्ध दशा, मुमुक्षु दशा ही आपल्या आत विद्यमान असते. त्या बद्ध दशेच्या जागी जो सजग असतो तो तीव्र मुमुक्षु होऊ शकतो. आतील दोष जर प्रखरतेनं कळले तर ते दूर करून मनुष्य आत्मसाक्षात्कारासाठी किंवा भगवंतासाठी तळमळेल. ती आपली तळमळ व्हावी म्हणून ही लक्षणं समर्थ आपल्याला सांगतायत. समर्थ म्हणतात पहा, भूतदया नाही, सुचुष्मंत काया नाही किंवा वचनमृद नाही. हे बद्धाचं लक्षण आहे. आता त्यानं परमार्थाकडे पाठच फिरवली आहे. आपण त्यातले नाही, आपण दासबोध श्रवण करणारे आहे. पण आपल्यातही हे कसं आहे पहा. आपल्याला सुद्धा प्रसंगी भूतदया येत नाही. आपण बरं, आपलं आयुष्य बरं म्हणून आपण घरी निघून जातो. वाटेत थांबून दुसऱ्याची मदत करायला जाऊच असं नाही. आपलं वचन मृदू असतं, पण सद्गुरू समोर असतील तर. म्हणजे आता गोंदवल्यात गेलो, समाधी मंदिर आहे, तर तिथे अगदी आपण जपून बोलू, सावकाश बोलू. पण तीच जपणूक घरी आल्यानंतर कुठे जाते?
मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आपण आरडाओरडा करायला मोकळे, पुन्हा चिडचिड करायला मोकळे. म्हणजे ज्यावेळी आपण तसं करत आहे त्यावेळी आपण बद्धच आहे हे मुमुक्षुला लक्षात आलं पाहिजे. नकळे भक्ती, नकळे ज्ञान, नकळे वैराग्य, नकळे ध्यान, नकळे मोक्ष, नकळे साधन या नावबद्ध. नकळे देवनिश्चयात्मक, नकळे संतांचा विवेक, नकळे मायेचे कौतुक या नावबद्ध. समजतच नाही त्याला की आपण मायेत आहे. अहो, त्याला समजत असेल तर तो साधक नाही का झाला? ज्याला समजतं की मायेचं लक्षण आहे तो साधक दशेमध्ये असतो. बद्धाला ते कळतच नाही. मुमुक्षुला मात्र ते कळून पश्चात्ताप होतो आणि मग तो साधनेमध्ये वळतो. मुमुक्षुला अशी वेळ येते की ज्ञान म्हणजे काय, भक्ती, वैराग्य, ध्यान काही कळतच नाही आहे. पण ही दशा नकळतपणे बद्धापाशी असतेच. म्हणजे त्याला भक्ती कळत नाही, वैराग्य, ध्यान, मोक्ष काहीही कळत नाही. पण हे आपल्याला कळत नाही आहे याकडेही त्याचं लक्ष असत नाही, कारण त्यानं पूर्ण पाठच फिरवलेली आहे. नकळे नकळे करून समर्थांनी पुष्कळ यादी दिलेली आहे. नकळे जीवाचे जन्ममूळ, साधनेचे फळ, तत्वता केवळ या नावबद्ध. नकळे बंधन काय आहे, मुक्तीचं लक्षण काय आहे, वस्तू म्हणजे ब्रह्म काय आहे हे त्याला कळत नाही. शास्त्रार्थ कळत नाही, निजस्वार्थ कळत नाही. संकल्पानं तो बांधला गेलेला असतो असं समर्थ म्हणतायत. जयासी नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण. तीर्थव्रत, दान, पुण्य काहीच नाही. आता ही ओवी ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटेल की आपल्याला कुठे आत्मज्ञान आहे, मग आपण बद्धच नाही का? ही बद्ध दशा आपल्याला समजते म्हणून तर आपण मुमुक्षु किंवा साधक दशेमध्ये असतो. बद्धाला ही दशाच कळत नाही. समर्थांनी हे सांगितलंय म्हणून आपण आज पाहतोय आणि अभ्यासत आहे. बद्धाचं याकडे लक्ष कुठे आहे? तो ना दासबोध उघडेल ना संतांचा सहवास करेल. त्यामुळे आपल्याला आत्मज्ञान नाही याचीही जाणीव बद्धाला नाही. त्याला आत्मज्ञान नाही हे समर्थांनी आपल्याला सांगितलं. जसं मुमुक्षालाही याची जाणीव आहे की मला आत्मज्ञान नाही, साधकालाही याची जाणीव आहे की मी आत्मज्ञानी नाही, तसंच बद्धाच्या बाबतीत असतं की त्याला ते असत नाही आणि त्याची जाणीवही त्याला असत नाही. या दृष्टीनं समर्थ ही बद्ध लक्षणं सांगतात. मग त्याच्याजवळ तीर्थव्रत, दान, पुण्यही नाही आणि पुढच्या ओळीत म्हणतात त्याप्रमाणे करुणा, मैत्री, शांती, क्षमा, दया यातलं काहीही नाही. म्हणजे संपूर्णपणे स्वकेंद्रित आयुष्य. जी लक्षणं बद्ध व्यक्ती कधी अभ्यासायला येणारच नाही ती लक्षणं समर्थांनी आपल्यासमोर का ठेवली? याचसाठी कारण ही आपल्यात डोकावत असतात. वेगवेगळ्या क्षणी डोकावतात. विचार करून पहा, आपणही कधी दया बाजूला ठेवतो, क्षमा बाजूला ठेवतो. जेव्हा आपण आतून संतापलेले असतो तेव्हा आपण क्षमा करायला जात नाही. भले गुरुभक्त असू, पण आपल्या नावडीची गोष्ट घडली, संताप आला की म्हणतो महाराजांची शपथ मी तुला कधी क्षमा करणार नाही. हे असे जे दुर्गुण आहेत, अभिमानाच्या जागा आहेत, त्या वाटतात सूक्ष्म, पण त्याचाच पसारा झाला की त्या आपल्या साधनेच्या आणि शांतीच्या आड येतात. जे ज्ञानविषयी उणे तेथे कैची ज्ञानाची लक्षणे, बहुसाल कुलक्षणे या नावबद्ध. अतिशय कडक शब्दात समर्थ सांगतात. ज्ञानाच्या बाजूला जो फिरकला नाही त्याच्याजवळ ज्ञानाची लक्षणं कशी असतील? हे जे मगाशी समर्थांनी सांगितलं, शांती, दया, क्षमा वगैरे वगैरे या गोष्टी ज्ञानाच्या लक्षणांमध्ये येतात. त्या त्याच्याजवळ असतच नाहीत. नाना प्रकारीचे दोष करिता वाटे परमसंतोष, बाष्कळपणाचा हव्यास या नावबद्ध. आपणही पहा, हे बऱ्याचदा जवळ घेतो, आवश्यकता नसताना बडबड करत राहतो. एखादा विषय 2 वाक्यात सांगता येतो, फार तर फार 4 वाक्य, पण त्या विषयावरती 100 वाक्य बोलली जातात. हे आपण टाळणं गरजेचं आहे. पदोपदी हा विचार पाहिजे की अमुक मार्गानं जर वर्तन गेलं तर बद्ध दशा आहे. ते टाळून मला माझ्या नामात, अनुसंधानात राहता आलं पाहिजे. मग ते कळणार कसं की कुठल्या दिशेला गेलं तर आपण बद्धपणाकडे जाऊ? म्हणून तर समर्थ सांगतायत हे. बहु हा शब्द वापरून तर समर्थांनी पुष्कळ ओव्या दिलेल्या आहेत. प्रत्येक ओवी पाहायला नको, पण त्यात जे समर्थांनी सांगितलंय ते महत्त्वाचं आपण पाहत जाऊया.
बहुकाम, बहुक्रोध, बहुगर्व, बहुमद अशा प्रकारे ते सुरुवात करतात बरं का. म्हणजे दुर्गुणांची यादी दिली आहे आणि प्रत्येक दुर्गुणाच्या मागे बहु असा शब्द घातलेला आहे. काम, क्रोध, गर्व, मद, द्वंद्व, खेद, दर्प, दंभ, विषयांच्या ठिकाणी असलेली आसक्ती, लोभ, कर्कश असणं किंवा ग्रामणी असणं, असूया असणं, पापी असणं, अभिमानी, अहंकारी, कुकर्मी, कपटी, कुतर्की, क्रूर असणं, निंदा करणं, अधर्मानं राहणं, वेगवेगळे दोष समर्थ सांगतायत. भ्रष्ट असणं, अनित्य असणं, निष्ठुर असणं, हत्यारा असणं, कुविद्याजवळ असणं किंवा दुराशाजवळ असणं, भांडण करण्याची प्रवृत्ती, कल्पनेत राहण्याची वृत्ती, तृष्णा, ममता किंवा अत्यंत मूर्ख असणं. अशा पद्धतीनं यादी देत देत समर्थ आपल्याला सावध करतात. बहुवाचाळ, बहुपाषांडी, बहुदुर्जन, बहुथोतांडी, बहुपैशून्य, बहुखोडी या नावबद्ध. पैशून्य म्हणजे निंदा चहाडी करणारा. पाठ फिरली माणसाची की त्या माणसाबद्दल यानं बोललंच. जे साधक म्हणवतात स्वतःला किंवा मला भगवंत हवा आहे असं म्हणवतात, त्या सर्वांमध्ये समर्थ सांगतात ते दोष मध्ये मध्ये दिसून येतात. सावधानता पाहिजे. हे महाराजांना आवडणार नाही. श्री महाराज तर आपल्याला स्पष्ट सांगतात की निंदा ही विष्ठेसारखी आहे, त्याचा त्याग करा. पुढेही समर्थांनी यादी दिलेलीच आहे. भ्रांती, विक्षेप, कृपणपणा, आदखणा, असत्क्रिया असणं, परमार्थाविषयीचं अज्ञान असणं आणि त्याबरोबर प्रपंचाविषयीचं मात्र उदंड ज्ञान असणं. म्हणजे ज्ञान मिळवण्याची क्षमता मेंदूमध्ये आहे. शाब्दिक ज्ञानाचा विषय चाललाय बरं का. पण त्या शाब्दिक ज्ञानानं तो परमार्थ समजून घ्यायला जाणार नाही. प्रपंच मात्र भरपूर समजावून घेईल, पण परमार्थाकडं वळणार नाही. परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसार भार जोजार या नावबद्ध. पुष्कळांचं वर्णन या एका ओवीमध्ये येतं. परमार्थाचा अनादर असणं आणि प्रपंचाबद्दलच आदर असणं. आपण म्हणू की अहो महाराजांचा फोटो घरी आहे, रोज पूजा केली जाते, रोज मी नामस्मरणालाही बसतो, मग परमार्थाचा अनादर कसा? ज्या ज्या वेळी श्री महाराजांना आवडत नाही असं मनानं किंवा देहानं वर्तन घडतं, त्यावेळी तो परमार्थाचा अनादरच आहे. आणि प्रपंचाचा अत्यादर कसा? प्रपंचासाठीच तर परमार्थ करतो आपण. बहुतेक वेळा सुबत्ता राहावी, यावी किंवा असलेली सुबत्ता टिकावी, मुलाबाळांचं बरं व्हावं, महाराजांच्या कृपेनं उत्तम शिकली म्हणतो, महाराजांच्या कृपेनं उत्तम घर झालं म्हणतो. जणू परमार्थाच्या आधारासाठीच महाराजांना धरून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण प्रपंचाच्याच खरं पाहता आदरामध्ये असतो. आपल्या कल्पनेतील प्रपंचाला जरा धक्का लागला, त्या प्रापंचिक घडीच्या विपरीत काहीतरी घडलं की मग मात्र आपल्या श्रद्धेवरती गदा येते. त्यावेळीही जो श्रद्धेवरती ठाम राहतो त्याची खरी निष्ठा. अहो श्री महाराजांनी देहबुद्धी सोडवण्यासाठी आपल्याला हाताला धरलेला आहे. आपला हात ते रामाच्या हातात देणार आहेत. प्रपंचाच्या हातात ते कसा देतील? पण मनुष्य प्रपंचाच्या ठिकाणी आदरयुक्त असल्यामुळं प्रपंच चांगला तो महाराजांमुळे असं म्हणायला लागतो. जणू त्या प्रपंचासाठी तो महाराजांचा आधार घेतो. म्हणजे खरा आतमध्ये आदर आहे तो प्रपंचासाठी, परमार्थासाठी नाही. परमार्थ केला जातो, पण भोगांची, आवडत्या विषयाची वेळ आली की श्री महाराजांना जे आवडत नाही ते वर्तन मनाकडनं आणि देहाकडनं केलं जातं. त्यावेळी मग परमार्थाचा अनादरच होतो. हे जे आपण पदोपदी या लक्षणांना आपल्याशी जोडून पाहतोय, हा या बद्ध लक्षणाचा सूक्ष्म विचार आहे. कारण ज्या बद्धाबद्दल समर्थ हे सांगतायत तो इकडे फिरकणारच नाही आहे की बद्ध लक्षणं आपल्यासाठी आहेत, कारण आपल्यामध्येही ती जाणवतात म्हणून. संसार भार जोजार या नावबद्ध म्हणजे काय? संसाराचा भार आहे कुठे? जर देहाला आपण आसक्त आहे तरच तो भार आहे. पुष्कळ लोक आहेत जे सद्गुरूंकडे जाणारे आहेत, साधनाही करणारे आहेत, पण प्रपंचाच्या काळजीनं बेजार आहेत. हा जर भाव मुरवता येत नसेल की हा देहच माझा नाही, तर संसार कुठून असणार? माझा संसार, प्रपंच सर्व काही श्री महाराजांचं, हे जर आपल्या वृत्तीवर येतच नसेल तर आपण आजन्म काळजीही करत राहणार आणि आजन्म श्री महाराजांकडेही जात राहणार.
अशानं आपल्या पदरात काही पडणार नाही. श्री महाराज स्पष्टपणे म्हणतात, पहा, माझ्या माणसानं काळजी करू नये. एवढंही श्री महाराजांचं आपण ऐकत नसू तर साधक म्हणवत असूनही आपण बद्ध झालो नाही का? संसाराचा भार खांद्यावर घेतला नाही का? सत्संगाची नाही गोडी, संत निंदेची आवडी, देहबुद्धीची घातली बेडी या नावबद्ध. हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ या नावबद्ध. किती परखड ओव्यात पहा. नेत्री द्रव्य दारा पहावी. द्रव्य म्हणजे अर्थातच पैसा आणि दारा म्हणजे स्त्री. नेत्री द्रव्यदारा पहावी, श्रवणी द्रव्यदारा ऐकावी, चिंतनी द्रव्यदारा चिंतावी या नावबद्ध. काया वाचा आणि मन, चित्तवित्त जीव प्राण, द्रव्यदारेचे करी भजन या नावबद्ध. इंद्रिये करून निश्चळ, चंचळ होऊन येदी पळ, द्रव्यदारेसी लावी सकळ या नावबद्ध. बद्धासाठी नाही, आपल्यासाठी समर्थ सांगतात असं पाहिलं तर लक्षात येईल की समर्थ आपल्याला किती अंतर्बाह्य ओळखून आहेत. प्रसंगी स्त्री आणि पैसा याचा विचार टाकू शकत नाही मनुष्य. अर्थातच हे स्त्रियांना लागू. पुरुष आणि पैसा, सुबत्ता, स्थैर्य याचा विचार स्त्री टाकू शकत नाही. नामस्मरणाच्या वेळी नामस्मरण करणं, पण मनातून मात्र पैसा, पैशासंबंधीच्या गोष्टी, स्त्री, पुरुष, सुबत्ता याचे विचार असणं, याचं ध्यान असणं. या ढोंगापासून दूर राहण्यासाठी समर्थ आपल्याला सावध करतायत. द्रव्यदारा तेची तीर्थ, द्रव्यदारा तोची परमार्थ, द्रव्यदारा सकळ स्वार्थ म्हणे तो बद्ध. इतकी परखड वचन आहेत समर्थांची. व्यर्थ जाऊन येदे काळ, संसार चिंता सर्व काळ. जसा एखादा तीव्र साधक वेळ वाया न घालवता भगवत चिंतन करतो, तसा हा बद्ध वेळ वाया न घालवता सतत संसाराची चिंता करतो. कथा वार्ता तेची सकळ या नावबद्ध. नाना चिंता, नाना उद्वेग, नाना दुःखाचे संसर्ग, करी परमार्थाचा त्याग या नावबद्ध. आपण खूप पूर्वी निरूपणामध्ये एक उदाहरण पाहिलंय पहा. वारीला अगदी निष्ठेनं जाणारी बाई, पांडुरंगापुढे लोटांगण घेणारी बाई, पण ज्यावेळी तिचा नवरा मेला त्यावेळी ती या पांडुरंगावरतीच चिडली. म्हणाली की यानंच माझा नवरा नेला, आता वारीला जाणारच नाही. असं जो करतो तो बद्ध परमार्थाचाच त्याग करून टाकतो. का तर संसाराचं दुःख, उद्वेग, चिंता. घटिकापळ निमिषभरी दुष्टित नव्हता अंतरी, सर्व काळ ध्यान करी द्रव्यदारा प्रपंचाचे. घटिकापळ इतकंच काय समर्थ म्हणतायत, निमिषही दुश्चित्त न होता ध्यान करतो. पण कशाचं? स्त्रीचं, पुरुषाचं, पैशाचं, प्रपंचाचं. तीर्थयात्रा, दान, पुण्य, भक्ती, कथा, निरूपण, मंत्रपूजा, जपध्यान सर्वही द्रव्यदारा. जागृती, स्वप्न, रात्री, दिवस ऐसा लागला विषय ध्यास, नाही क्षणाचा अवकाश या नावबद्ध. विस्तार करण्याची गरजही नाही, इतक्या स्पष्ट आणि परखड या ओव्या आहेत. आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःला परमार्थी म्हणवत असू आणि असं जर आपलं अंतरामध्ये वर्तन असेल तर आपण सावध होण्याची गरज आहे. म्हणून समर्थ आपल्याला खडबडून जाग करतायत. समासाच्या शेवटी म्हणतात, ऐसे बद्धाचे लक्षण मुमुक्षपणी पालटे जाणं, ऐकतेही ओळखणं पुढील ये समासी. ही लक्षणं मुमुक्षु दशेमध्ये पालटतात. मुमुक्षु तो असतो जो या दुर्गुणांच्या जाणीवेमध्ये येतो, त्याला याचा पश्चात्ताप होतो, त्याच्या हे लक्षात येतं की आपण इथे चुकतोय. त्या मुमुक्षत्वाची लक्षणं आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.